तर आता सगळं आवरून झालंय, माझं सगळं चकाचक दिसतंय आणि मी बसले पूजा करायला. पूजा करते मी आणि ह्या आल्यात इथं कॉर्नरला. मी त्यांना म्हटले फुलं घेऊन येता तर मी जाणार आहे त्यांना खाली आणायला, कारण बॅगाच खूप आणल्यात त्यांनी छोटे देवांसाठी. जर कधी फुलं नसली तर हार आणि शोभा येते देवांना, नाहीतर मग फुलं पाहिजेच. तर चला आता बाय. ओके, माझी मम्मी आलेली आहे. हळूहळू जावा वरती. काय काय माहिती. ये परत खाली, जा वरती, तू सावकाश जा. काय घेऊन आलेत तुम्ही एवढं? महिनाभर राहायला आलेत. चला व्यवस्थित लावा गाडी. चलो बाय. वेलकम. हॅलो, तर तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आमच्या घरी आले आहेत शेवटी ते पाहुणे नाही, त्यांचंच घर आहे. तर आलेत मम्मी आणि आकांक्षा आलेत. पप्पा आता निघतील. पप्पा 4-5 वाजेपर्यंत पोचतील. आम्ही आत्ता जेवलो, नाश्ता वगैरे झाला, सगळ्या गोष्टी झाल्या. 1 मिनिट, मला लाईट बंद करू द्या आणि फॅन. आणि माझी मम्मी काय करत दाखवते. मम्मी काय चाललंय? पोरीच्या घरी आले आणि पोरीची साफसफाई करून देते. पोरीची? मुलीची. पोरीच्या घरची का माझी? पोरीची नाही, पोरीच्या घरची साफसफाई करून देते. अगं ही रूम आम्ही म्हणजे आता दाखवत नाही मी, कपडे आहेत सगळे. आम्ही ही रूम कपड्यांसाठीच ठेवली आहे. जे म्हणजे बाकीचे कपडे बाहेर असतात आमचे मोठे सगळे, आणि इकडे वारं किती छान येते पण इथून. वारं खूप छान. आले पण कपडे केवढं वारं आलंय, खूप वारं आले. तर ही जी रूम आहे ती आम्ही टॉवेल वगैरे वाट टाकायला घेतो, ती मम्मी साफ करते. इकडून खूप वारं येतं, कारण इकडं बघा सगळं ओसाडे, इकडं खूप ओसाडे, इकडून खूप वारं येते, बघू शकता तुम्ही. अगं थांब, सेम कंटेंट होईल आपला. मला ठेवू दे, मग तू चालू कर. हे बघा माझी केस बघा, एवढी उडतात. हाय गाइस, बघा आयफोन बघा. छान मॅचिंग. ए काय ग? हॅलो, माझे पप्पा आले. फायनली पप्पा आले माझे. पप्पा तुम्ही किती बारीक झाले तो. ओके, आता आम्ही चाललोय फिरायला. आम्ही चाललोय मंदिरात, महागोलीला. सगळे बसलेले आहेत तिकडे. अहो, आणि आमचे बाप्पा पुढे बसलेत. हो, आज जागा चेंज झाली. पप्पांना आमच्या आवडतं पुढे बसायला, त्याच्यामुळे त्यांना आम्ही पुढे बसून देतो. तर चला आता आम्ही चाललोय. तर तुम्हाला पुढे काय होते ते दाखवतो. आणि आम्ही आमची फेवरेट पाणीपुरी पण खाणार आहे, तो पण स्पॉट तुम्हाला दाखवतो. चलो. किती शांत बसली आहे ना ही, खूप जास्त शांत बसली. एकदम अशी वाटते नवीनच आहे ब्लॉग मध्ये माझ्या. पप्पा काय म्हणायचं, कसं वाटतं? एकच नंबर जगात. चला आता तुम्हाला दाखवायचंय मंदिर महागोलीचं. तुम्ही बघितलं असेल शक्यतो, पप्पाने सगळी मंदिरं बघितली. मम्मीने आमच्या बघितली नाही, म्हणून मम्मीला बघायला चाललं. बघितलं नाही का? मी मम्मीने नाही बघितलं त्या दिवशी. इकडे आलोच नाही ना कधी. वाघोलीलाच मी पहिल्यांदा आले होते 2 तारखेला. होय, हो. वाघोलीला आमचं. अरे इकडे आहेत ते दोघं, इकडे आहेत दोघं, सुजित आणि आकांक्षा. नाही सुजित. चालू आहे का बोटिंग? ओके, आता आम्ही आलोय वाघेश्वर मंदिरात. आता आम्ही चाललोय बोटिंगला. तुम्हाला दाखवते मी, बॅक कॅमेऱ्याने दाखवते. काशी सारखं वाटायला मला. काशी पण असंच. पप्पा कसं वाटतं बोटिंग मध्ये बसून? मस्त मस्त. तुला? मम्मी, सुजित
मस्त एकदम भारी. मस्त. वाय. ओके, आता आम्ही बोटिंग केली. आमच्या आवडीने बोटिंग केली. मस्त वाटलं ना. भाऊजींनी हे चालवलं. मी चालवली काय? आणि इकडं हे चालू आहे प्रवचन. इथूनच रिव्हर्स जाऊया. हा नाही होत असं गोल राऊंड. का? इथून डायरेक्ट बाहेर होणार ना आपण. भूताची असल्यावर काय करणार पूर्ण नाही आपल्या आपल्या कुळाचा अभिमान असतो की नाही ते म्हणतात "नाही, भूत असतोच नाही. मग आता याचा भाऊच असेल मावशी असेल आत्या असेल मोठे होते, मग पण मी म्हणतो जर समजा भूत आहे आणि त्याच्यावर जर तुम्ही विश्वास ठेवता तर मग लक्षात ठेवा बरं का त्याच्यासाठी कुठे काही करायला जाऊ नका पैसा काही खर्च करू नका कुठले दुपारे अंगारे माझी बायको जोधा आहे हे जो कोणी दाखवून देईल त्याच्यापासून मी 1 लाख रुपये हरवले नावाचा एक व्यक्ती आहे तो लिहितो फाइंडिंग हनुमान इन इंडिया अरे. 3,500 रुपयाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये नुसतं प्रमाणे सिद्ध केलेलं आहे आणि आमचे लोक म्हणतात ते ओके, तर फायनली आम्ही पप्पांसाठी गिफ्ट घेतलेलं आहे आणि त्यांच्या चॉईसचं घेतलेलं आहे. आणि इथं आम्ही ब्रँडेडमध्ये मोगोलीला ब्रँडेडमध्ये आलतो कारण पप्पांचे सगळे ड्रेस ब्रँडेड कलेक्शनमधले असतात. आणि सुईतला म्हटलं तुला पण घे म्हणतो नको. नेक्स्ट टाइम. नेक्स्ट पुढच्या महिन्यात तो मला पण घेणार आणि तुला पण घेणार. चला, आणि आम्ही एवढी मस्त पाणीपुरी खाल्ली. 3 ठेल्यावरची पाणीपुरी खाल्ली आणि ट्राय केली आहे. मस्त ना येस. पाणीपुरी. हो एकदम भारी. इथं काहीतरी ऑफर चालू आहे 1 रुपयाची साडी सुजू. मग घेतली का नाही? 1 रुपयाला आहे तर 2-3 घ्यायच्या. तर चला. ओके, आता आलोय आम्ही घरी आणि आता वाजले 10 आणि आम्ही जेवायला बसलोय. ते पण कुठे? आमच्या 4थ्या रूममध्ये बसलोय आज जेवायला. आणि आम्ही स्टोर रूममध्ये बसलोय. आमची स्टोर रूम आहे इकडं. खरं तर हीच भारी सगळ्यात. पण खरंच छान वाटतं. इकडून खूप वारं येते. AC रूम असल्यासारखं वाटतंय. काहीच गरज पडत नाही. मस्त असं वारं वारं येते, येतं. मस्त वारं येते. ये. आणि आम्ही केलंय गवारीची भाजी, वरण, मटकीची भाजी, पापड, पोळी, वरण, भात. आणि वरण पप्पांनी केले. खूप सुंदर केले, खूप सुंदर केले. तर सगळे या जेवायला. इकडं पिणं चालू आहे वरण. इतकं छान केलंय. एक नंबर आहे. तर चला, बाय. अगं मानसी पापड संपलं.